नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही थंबनेलवरती बघितलं असेल की आपला घनश्याम दरोडे म्हणजे आपला छोटा पुढारी तो गेलेला आहे त्याच्या निकू ताईला भेटायला, म्हणजे निकी तांबोलीला भेटायला. आणि त्याच्यासोबत आहे अरबाज भाऊ पटेल म्हणजे त्या निकी तांबोलीसोबत त्याला चिपकूनच असलेला, बिग बॉसमध्ये पण चिपकून होता आणि इकडं पण चिपकूनच असलेला अरबाज भाऊ पटेल यांचं नातं काय आहे आणि त्याच्या नात्याबद्दल पण छोटा पुढारीने एक कमेंट टाकलेली आहे, त्याच्याबद्दल पण आपण बोलणार. पण त्याच्यापूर्वी जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा. मराठी माणसं चॅनल असंच तुम्ही सबस्क्राईब करत राहा. पण मित्रांनो झालं असं होतं की घनश्याम दरोडे हा त्याच्या शूटसाठी मुंबईला गेला होता आणि तिथंच मग त्याला अरबाज आणि निकीची भेट झाली. मग त्यांनी भेट घेतल्याच्यानंतर निकी त्याला बोलली की बाबा तू मला भेटायला आला आहे का तू व्लॉग काढायला आला आहे, कारण की हा आपला घनश्याम दरोडे होता, हा नुसता व्लॉगच काढत होता निकी तांबोली आणि अरबाज पटेलसोबत. पण त्याच्यानंतर मग निकी तांबोलीला आपला घनश्याम दरोडे बोलला की बाबा निकूताई मी तुला भेटायला आलेलो आहे, कारण की बिग बॉसच्या घराच्या बाहेर आल्याच्यानंतर आपली काय अशी भेट झाली नाही, मी माझ्या इलेक्शनच्या कामात बिझी होतो आणि आता थोडीफार काहीतरी भेट झाल्यामुळे आपण भेटूया, आपण डिनर करूया, असं काहीतरी यांचं बोलणं झालं. पण बिग बॉसच्या घराच्या आतमध्ये आपण जसं की बघितलं होतं घनश्याम दरोडे हा अरबाजला जिजू म्हणून बोलत होता. पण बाहेर आल्याच्या नंतर, आणि ते निकी तांबोलीला आवडत नव्हतं तेव्हा, पण बाहेर आल्याच्या नंतर निकी तांबोलीला तेच आवडायला लागलं आणि निकी तांबोली स्वतःहून घनश्यामला म्हणले की तू भाऊ नको म्हणू, तू जिजू म्हण, अरबाज जिजू म्हण. आता त्यांचं नातं हे इथपर्यंत घट्ट झालेलं आहे का जिजूपर्यंत पोचलेलं आहे. कारण की आता तर मला वाटतंय की निकी तांबोली आणि अरबाज पटेल हे फक्त प्रसिद्धीसाठी किंवा मग एक म्युझिक व्हिडिओ मिळवावी किंवा मग अजून एखादा रिॲलिटी शो मिळवावा ह्याच्यासाठी हे त्यांनी नातं हे जपून ठेवलेलं आहे का काय. आणि की पुढच्या 1-2 महिन्यात आपल्याला नक्कीच तो पिक्चर त्यांचा क्लिअर होईल की बाबा नक्की काहीतरी चाललं आहे, हे रिअल आहे का हे फेक आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो घनश्याम दरोडेबद्दल? तो त्याच्या निकूताईला भेटायला गेलेला तुम्ही नक्की खाली कमेंट करू सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.